आता पुढे बुद्धी चंचल सदा चळत आहे, सदा चळत आहे, सदा ढळत आहे. मनाचा माहूत बुद्धी अंकुश, तरी होत आहे बुद्धी निरंकुश. मन नमन झाले की त्याला अनुसरणारी बुद्धी सुद्धा स्थितप्रज्ञ होते. मन हल्ले नाही किंवा शांत झाले तर बुद्धी शांत होणारच होणार. अशी स्थितप्रज्ञ बुद्धी व न मन ब्रह्मांडाचाही भेद होऊ शकतात. निरंकुश लक्ष भेद करणारी ठरते ही न मना सहित स्वये स्थितप्रज्ञ झालेली बुद्धी. नमनाच्या नादी लागून स्थितप्रज्ञ झालेली बुद्धी निरंकुश लक्ष भेद करणारी ठरते. म्हणजे कोणताही अंकुश, कोणतंही बंधन नसताना लक्ष्याचा भेद करू शकते, म्हणजे ब्रह्मप्राप्ती करू शकते. आता ती फार पुढचा भेद घेणारी अशा अर्थी प्रज्ञा म्हणून परिवर्तित होते. म्हणून मनाचे नमन झाले आणि अशा नमनाच्या अधीन बुद्धी झाली की बुद्धीची पुढची पायरी प्रज्ञा. त्या पायरीवर आपण येतो. खरे तर नमनातच बुद्धीचे विसर्जन होते आणि मनबुद्धी एकवटली न मनी अमनी परमशांत केवलता कैवल्य केवळ असणे मात्र केंद्ररहित असणे ओनली टू बी अशी भावाभावात एकता होते. खर तर मनाचं नमन झालं आणि त्या नमनाच्या नादी बुद्धी लागली की बुद्धी आणि मन ही दोन्हीच नमनता म्हणजे परमशांतता धारण करतात. आणि या कारणाने अशा नमनतेमध्ये बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं. मन तर परम शांत आहेच आणि अशी मन व बुद्धी एकवटली न मनी अमनी परमशांत केवलता म्हणजे परिपूर्ण शांत, शांतीच्या पलीकडची शांती, शांतीची पै शांती असं जे कैवल्य असतं त्यालाच म्हणतात केवळ असणे, ओनली टू बी. आणि हे जे ओनली टू बी आहे, केवळ असणे आहे, तिथे केंद्र नसतं, सेंटर नसतं. म्हणून असं सेंटरलेस एक्झिस्टन्स, मनरहित असणे म्हणजेच नमनता कैवल्य होय. असं ओनली टू बी ही स्थिती भावाभावात इथं आहे. भाव आणि अभाव याच्या पलीकडे आहे. जे कैवल्य आहे तिथे भाव आहे म्हणावं तर भाव नाही, अभाव आहे म्हणावं तर अभाव नाही. तर भाव आणि अभाव त्यांच्या पलीकडची कैवल्याची जी स्थिती आहे ती केवळ आणि केवळ मनाचे नमन होऊन त्याच्या आधी बुद्धी लागली की मन आणि बुद्धी याच्या एकवटण्यातून जे परमशांत अवस्था तयार होते त्यालाच कैवल्य म्हणतात. आणि त्या कैवल्यामध्ये भाव आणि अभाव याच्या पलीकडची भावभावातीतता अशी स्थिती असते. तर मनाचा अंकुश बुद्धीला जागवी, बुद्धी जागरणे प्रज्ञेला पालवी. प्रज्ञारूपे बुद्धी जेव्हा जागत आहे तेव्हा सारे तम नासत आहे. मनाने आपला अंकुश जर बुद्धीला लावला म्हणजे मनाचे नमन होऊन त्या नमनाचा स्पर्श जर बुद्धीला झाला तर बुद्धीला नवी जागृती मिळते. बुद्धीला एक नवीन पहाट अस्तित्वात आलेली दिसते. आणि अशी नमनाच्या स्पर्शाने बुद्धी जेव्हा जागते तेव्हा बुद्धी जागरणे प्रज्ञेला पालवी. तेव्हा ती बुद्धी न राहता प्रज्ञा पुढचं पाहणारी, पुढचं दर्शन देणारी आणि घेणारी बनते. प्रज्ञारूपे जेव्हा बुद्धी जागत आहे तेव्हा सारे तम नासत आहे. जेव्हा बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं तेव्हा सर्व अंधकार ज्ञान आपल्या जीवनातील कोडी रहस्य सुटतात, सर्व गोष्टीचा उलगडा होतो. बुद्धी पतित आहे, मनाचे अंकुशी पावन होत आहे. ऐशी पावन बुद्धी निरंकुश आहे, निरंकुश बुद्धी पतित पावन आहे. बुद्धी स्वतंत्रपणे म्हटली तर पतित आहे म्हणजे अवनत आहे, हीन दशेला प्राप्त झालेली आहे. कारण ती संसारी लौकिक बुद्धी असते. परंतु मनाचे नमन झालं तर अशा नमनाचा किंवा अमनाचा अंकुश जर अशा बुद्धीला लागला तर तीच बुद्धी जी पतित आहे ती प्रज्ञेत रूपांतरित होते. आणि आता तीच बुद्धी प्रज्ञा झाल्यामुळे ती पतित पावन होते. म्हणजे पतितांना पावन करणारी, पडलेल्यांना हात देणारी, मागासलेल्यांना उच्च अवस्थेत आणणारी, अशा तऱ्हेची विकलांग झालेल्यांना सशक्त बनवणारी, मनाने दुर्बळ झालेल्यांना मनाचं सामर्थ्य दाखवून देवत्वाकडे झेपावणारी, अशी पूर्वी जी
बुद्धी पतित असते. ती बुद्धी जर नमन झालेल्या अमन झालेल्या अशा अवस्थेत अमनाच्या किंवा नमनाच्या नादी लागली तर बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होतं आणि पूर्वीची पतित हीन दीन बुद्धी आता पतित पावन म्हणजे हीन दीन झालेल्यांना हात देणारी, त्यांना उठवणारी, त्यांना जागृत करणारी, उत्कृष्ट जागृत असं म्हणणारी म्हणजे उठा, जागे व्हा आणि आपलं गंतव्य प्राप्त करा, आत्मज्ञान प्राप्त करून घ्या असं म्हणणारी होते. म्हणून म्हटलेलं आहे बुद्धी पतित आहे, मनाचे अंकुशी पावन होत आहे. मनाचा अंकुश म्हणजे नमनाने जर अशा बुद्धीला स्पर्श केला तर बुद्धीचं जागरण होतं आणि ती प्रज्ञेत रूपांतरित होते. बुद्धी पतित आहे, मनाचे अंकुशी पावन होत आहे. ऐशी पावन बुद्धी निरंकुश आहे, निरंकुश बुद्धी पतित भावना आहे. आता ही जी प्रज्ञा झाली तिला आवरणारा कोण नाही. प्रज्ञा ही स्वयंमुक्त आहे आणि ती कधीच चुकीची वागत नाही. असं नमनाचा स्पर्श होऊन बुद्धीचं जेव्हा प्रज्ञेत रूपांतर होतं तेव्हा बुद्धी स्वतः निरंकुश म्हणजे बुद्धी सर्व तऱ्हेच्या दास्यातून बाहेर पडते. ती स्वतंत्र प्रज्ञा म्हणून कार्यरत होते आणि स्वतंत्रपणे ती पतितांना पावन करण्याचं आपलं देव कार्य सुरू करते. पतित बुद्धी दरदूर आहे, प्रज्ञा प्रवाही वाट अडवून आहे. तर आपली जी ही सर्वसाधारण बुद्धी आहे ती संसारी बुद्धी आहे. तीच आपणाला मनाचे अमन करू देत नाही, तीच आपणाला मनाला कोरं करू देत नाही. बुद्धी सतत आपणाला संसारात खेचत असते आणि मन मात्र जे प्रसन्न असेल तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. प्रसन्न मन सर्व सिद्धी प्राप्त करून देणारा देव आहे. परंतु जी बुद्धी असते ती संसारी असते आणि संसारी बुद्धी शक्यतो मनाला प्रसन्न होऊ देत नाही. संसारी बुद्धी मनाला अमन होऊ देत नाही आणि संसारी बुद्धी जेव्हा मनाला अमन होऊ देत नाही तेव्हा बुद्धी आणि मन सर्वसाधारण म्हणजे संसारी राहतात आणि मुक्तीचा जो निर्झर असतो त्याच्यामध्ये ती पतित म्हणजे संसारी बुद्धी मुक्तीचा मार्ग अडवून धरणारी बेडकासारखी आहे. म्हणून पतित बुद्धी दरदूर आहे. ही जी आपली नेहमीची संसारी बुद्धी आहे तोच दरदूर म्हणजे बेडूक आहे. प्रज्ञा प्रवाही वाट अडवून आहे. बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर त्यासाठी होत नाही पण बुद्धिरूपी बेडूक बुद्धीचं परिवर्तन करायला पुढचं दर्शन घ्यायला ती सशक्त होऊ पाहत असेल तर तिला संसारातून बाहेर जावं लागेल. म्हणून बुद्धी जी आहे ती बेडकासारखी आहे, ती कधीच संसारातून बाहेर जाऊ इच्छित नाही. त्या कारणाने बुद्धीचा उत्कर्षाचा मार्ग तिचं प्रज्ञेत प्रतिभेत मेधेत आणि ऋतंबरा प्रज्ञेत जे उत्क्रांती व्हायला पाहिजे तो मार्ग बुद्धीचा केवळ आणि केवळ स्वतःमुळेच बुद्धी ही संसारी असल्यामुळेच ती वर झेप घेऊ शकत नाही. म्हणून प्रज्ञेचा प्रवाह पुढचं जाणणं हा जो ज्ञानाचा प्रवाह आहे तो प्रवाह अडवण्याचं काम ही नेहमीची संसारी बुद्धी करते. म्हणून म्हटलेलं आहे पतित बुद्धी दरदूर आहे. तर स्वतःच अवनत असलेली बुद्धी प्रज्ञा प्रवाह म्हणजे ज्ञानाच्या प्रवाहात अडथळा म्हणून बेडकासारखी वाट अडवून आहे. मात्र पतित बुद्धी दरदूर आहे, प्रज्ञा प्रवाही वाट अडवून आहे. प्रज्ञेचा प्रवाह मोकळा होऊ नये म्हणून बुद्धीच बेडकासारखी त्या प्रज्ञा प्रवाहामध्ये प्रवाह अडवून आहे. लक्षात घ्या ही बुद्धी संसारी बुद्धी आहे, लौकिक बुद्धी आहे. मनाचे अंकुशी निरंकुश होईल. परंतु जेव्हा मनाचं कोरेपण होईल, मन रिक्त होईल तेव्हा मात्र ताबडतोब त्या कोऱ्या मनामुळे बुद्धी सुद्धा प्रज्ञेत रूपांतरित होते. आणि एकदा मनाचं नमन झालं आणि बुद्धीची प्रज्ञा झाली की बुद्धी खऱ्या अर्थाने निरंकुश स्वतंत्र होते. निरंकुश होता पावनची होईल. म्हणून नमनाच्या नादी जर बुद्धी लागली तर तिचं प्रज्ञेत रूपांतर होतं आणि नमनामध्ये असलेली बुद्धीचं जे प्रज्ञेत रूपांतर झाली ही प्रज्ञा असते ती मात्र आता निरंकुश होते आणि स्वतंत्रपणे लोकांना ज्ञान मुक्ती तत्वज्ञान याचा लाभ देऊ शकते.
आता याचं स्पष्टीकरण आहे का? उदात्त किंवा स्वैराचारी बुद्धी हीच मनाला न मन अमन होऊ देत नाही व स्वस्तही बसू देत नाही. ती स्वतःला आणि मनाला दोघांनाही त्रास देते. मनाचे न मन होऊ न देण्याचे आणि स्वतःचे म्हणजे बुद्धीचे प्रज्ञेत उच्चस्तरीय रूपांतरण होऊ न देण्याचे काम ती असे करते की जणू काही एखादा बेडूक जलप्रवाह अडवून बसावा. मात्र शांत दक्ष पाहण्यात व ऐकण्यात, क्वायट बट ऍक्टिव्ह सीइंग अँड लिसनिंग, क्वायट बट ऍक्टिव्ह सीइंग अँड लिसनिंग, हे मन पूर्ण शांत आहे आणि इंद्रिय दक्ष आहेत. अशा अवस्थेत मात्र वेन युअर माइंड इज क्वायट अँड ऍक्टिव्ह, शांत आहे मात्र दक्ष आहे. आता शांत आहे म्हणजे काय? काही विचार नाही, पण दक्ष म्हणजे काय? जे पाहिलं जातं ते ताबडतोब समजतं, दॅट्स ऑल. जे ऐकलं जातं ते ताबडतोब समजतं. अशी शांत आणि दक्ष बुद्धी वेन मात्र शांत दक्ष पाहण्यात व ऐकण्यात, क्वाइट बट ऍक्टिव्ह सीइंग अँड लिसनिंग, मनाची परिपूर्ण शांती आणि त्याच वेळा मन शांत असून दक्ष असणे. मन शांत आहे म्हणजे आपणहून काही घ्यायला उत्सुक नाही, परंतु मन दक्ष आहे म्हणजे शांत असून सुद्धा समोर जे येतं त्याचं 100% आकलन करण्याची त्याची क्षमता आहे. जेव्हा मन शांत असतं तेव्हा मन कशात गुंतलेलं नसल्यामुळे ते ऊर्जेने परिपूर्ण असतं आणि परिपूर्ण ऊर्जा समोर आलेला प्रसंग, घटना, वस्तू, रूप, विषय याचं आकलन ताबडतोब दक्षतेने करू शकतं. म्हणून मन जेव्हा परमशांत असतं तेव्हा ते दक्षही असतं. तर अशा शांत दक्ष मनामध्येच कसं पाहावं आणि कसं ऐकावं याचं ज्ञान असतं. म्हणून म्हटलेलं आहे, मात्र शांत दक्ष पाहण्यात व ऐकण्यात मनाचे न मन झाल्यास याच बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. मात्र जर आपण शांत दक्ष पाहत आणि ऐकत असू म्हणजे इफ अवर माइंड इज क्वाइट बट ऍक्टिव्ह अँड देन इट इज सीइंग अँड लिसनिंग प्रॉपरली, तर अशा वेळेला मनाचे नमन होतं आणि अमन होतं आणि या अशा अमनावस्थेत बुद्धी सुद्धा प्रज्ञेत रूपांतरित होते. म्हणजे बुद्धीची बद्धता किंवा बुद्धीचं कंडिशनिंग नष्ट होतं. म्हणून बुद्धीची बद्धता किंवा बुद्धीमध्ये जे कंडिशनिंग असतं ते मनाचे नमन झालेल्या म्हणजे अनकंडिशन, थोडक्यात म्हणजे अनकंडिशन माइंड फ्रीज ब्रेन फ्रॉम कंडिशनिंग. म्हणजे जो अडकलेलं मन नाही ते बुद्धीला सुद्धा अडकण्यातून मुक्त करते. अनकंडिशन माइंड फ्रीज ब्रेन अनकंडिशनली, म्हणजे बद्ध नसलेलं मन बुद्धीलाही बद्धतेतून मुक्त करतं आणि अशी बद्धतेतून मुक्त झालेली बुद्धी प्रबुद्ध पुढे जाऊन अधिक ज्ञानी बनते किंवा प्रज्ञा पुढचं जाणणारी बनते. म्हणून परत ऐका, उदात्त किंवा स्वैराचारी बुद्धी हीच मनाला न मन अमन होऊ देत नाही व स्वस्तही बसू देत नाही. ती स्वतःला आणि मनाला दोघांनाही त्रास देते. मनाचे न मन होऊ न देण्याचे आणि स्वतःचे म्हणजे बुद्धीचे प्रज्ञेत उच्चस्तरीय रूपांतरण होऊ न देण्याचे काम अशी संसारी बुद्धी नेहमी करत असते. जणू काही एखादा बेडूक जलप्रवाह अडवून बसावा तसे असते हे सारे. मात्र शांत दक्ष पाहण्यात आणि ऐकण्यात, क्वाइट बट ऍक्टिव्ह सीइंग अँड लिसनिंग, मनाचे नमन झाल्यास याच बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होते. म्हणजे बुद्धीची बद्धता किंवा कंडिशनिंग न मनाचे सान्निध्यात नष्ट होते, ती प्रज्ञेत रूपांतरित होते. एका वेगळ्या पद्धतीने न मनाच्या अंकुशामुळे किंवा न मनाच्या शिस्तीमुळे बद्ध बुद्धी प्रबुद्ध किंवा प्रज्ञावान बनते. कंडिशनिंग ब्रेन असतो तो अनकंडिशनली फ्री होतो. अंकुशामुळे निरंकुश होणे म्हणजे नमनामुळे किंवा नमनाच्या प्रभावामुळे बुद्धीचे प्रज्ञेत रूपांतर होणे हे नीट समजून घ्यावे. पतित बुद्धी पावन होत आहे, प्रज्ञा प्रवाह दरिद्र मुक्त होत आहे. ऐशी बुद्धी ऐसे मन तेव्हाची आहे मनाचे नमन. म्हणजे मनाचे नमन झाल्या कारणाने जी पूर्वीची पतित बुद्धी असते, कंडिशन ब्रेन असतो, तो अनकंडिशन होतो. यालाच म्हणायचं
पतित बुद्धी पावन होत आहे. व्हेन ब्रेन गेट्स फ्रीड किंवा गेट्स फ्रीडम फ्रॉम कंडिशनिंग, जेव्हा मेंदू कंडिशनिंग पासून मुक्त होतो तेव्हाच म्हणायचं पतित बुद्धी पावन होत आहे. पतित बुद्धी पावन होत आहे, प्रज्ञा प्रवाह दरिद्र मुक्त होत आहे. अमन आणि नमन अशा अमनी आणि नमनी याच्या सान्निध्यात संसारी बुद्धी कंडिशन ब्रेन मुक्त होतो. जो कंडिशन ब्रेन तो पतित आहे, तो अवनत आहे, कमी प्रतीचा आहे आणि मुक्त झाला तो उच्च प्रतीला झेपावतो. म्हणूनच म्हटले आहे पतित बुद्धी पावन होत आहे, प्रज्ञा प्रवाह दरदूर मुक्त होत आहे. आता संसारी बुद्धी जी बेडकासारखी प्रज्ञेचा मार्ग अडवून बसलेली आहे ती स्वतःच मुक्त होते. त्यामुळे माणसाचा ज्ञान मार्ग मोकळा होतो. ऐशी बुद्धी असे म्हण. म्हणजे बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं आणि मनाचं नमन झालं. तर नमन आणि प्रज्ञा, मनाचे नमन झालेली नमनी अमनी स्थिती आणि कंडिशन बुद्धी जाऊन मुक्त झालेली प्रज्ञा, ऐशी बुद्धी ऐसे म्हण. ऐशी बुद्धी म्हणजे प्रज्ञा, ऐसे म्हण म्हणजे नमन किंवा अमन. प्रज्ञा आणि अमन असं एकाच वेळी होतं तेव्हाची आहे मनाचे नमन. म्हणजे जेव्हा मनाचं नमन होतं तेव्हा मन कोरं होतच आणि बुद्धीचं प्रज्ञेची रूपांतर होतं. म्हणून प्रज्ञा आणि अमन ही जी एकवटलेली अवस्था आहे ती साधूची असते. त्याचे मन शांत आणि दक्ष असतो आणि बुद्धी मात्र प्रज्ञेत रूपांतरित जाणारी झालेली पुढचं जाणणारी असते. अशा वेळेला मात्र हा अमनी आणि प्रज्ञेत रूपांतर झालेला साधू याचं मन अशा वेळेला मात्र मन राम आहे, मन राम आहे, बुद्धिदास आहे, रामदास आहे. मनाचे नादी जेव्हा बुद्धी लागते तेव्हा मनाचे नादी लागलेली ही जी बुद्धी आहे ती खरं तर अमन हाच तो राम आहे आणि त्याच्या नादी लागलेली बुद्धी ही दासी आहे. म्हणून म्हटलं आहे मन राम आहे, मन राम आहे, बुद्धिदास आहे, रामदास आहे. रामदासी बुद्धी सोये रामची आहे, ऐसे असुदा ती कधी पतित नव्हे. जेव्हा नमनी किंवा अमनी साधूच्या जेव्हा नमनी किंवा अमनी साधू वा साधक वा माणसाच्या नादी त्याची बुद्धी लागते तेव्हा ती बुद्धी मनाचं दास्य करते. आता अमनी किंवा नमनी असलेला किंवा असं मनाचं स्थित्यंतर झालेला खरा तर स्वतःच राम असतो. त्यामुळे अमन आणि नमन हे रामाकडे झेपावणं आहे आणि त्याच्या नादी बुद्धी लागणं म्हणजे तिचं प्रज्ञात रूपांतर आहे. आता रामाच्या नादी प्रज्ञा लागली म्हणजे रामाच्या नादी बुद्धी लागली आणि तिचंही उच्च दर्जाचं रूपांतरण झालं. म्हणून मन राम आहे, मन राम आहे, बुद्धिदास आहे, रामदास आहे. अशा अमनाचं दास्यत्व जेव्हा बुद्धी पत्करते तेव्हा त्याच बुद्धीला रामदास म्हणतात. रामदासी बुद्धी सोये रामची आहे, ऐसे असता ती कधी पतित नव्हे. आता रामाचं दास्यत्व करणारी रामाच्या नादी लागलेली बुद्धी स्वतःच राम असते, ऐसे असता ती कधी पतित नव्हे. म्हणून लक्षात घ्या रामदास याचा अर्थ असा एक साधू याचं मन कोर आहे, निष्कलंक आहे, जो अमनी आहे आणि अशा अमन्याच्या नादी त्याची मूळ बुद्धी लागली आणि ती बुद्धी रामदासी झाली आणि अमनी योगाच्या नादी लागली बुद्धी तेव्हा त्या बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालं आणि आता ही रामाची दासी झालेली बुद्धी, रामदासी बुद्धी पतित राहिलीच नाही, ती सोये रामची आहे, ती स्वतःच राम झाली. म्हणून रामदासांच्या तोंडून रामाचं सर्व वर्णन आलेलं आहे. जेव्हा आपण रामदासांकडे बघतो तर सुरुवातीला एक सर्वसाधारण माणूस ज्याचं तुमच्या आमच्यासारखं मन आहे त्याने फार मोठ्या चिंतनातून मनाचं अमन कसं व्हावं, मनाचं निर्गुण निराकार रूप काय ते समजून घेतलं. रामदास जेव्हा अमनी नमनी झाले, परमशांत झाले तेव्हा त्यांची जी पूर्वीची अवखळ बुद्धी होती तिचा कळकळाट कमी झाला
आणि अमनी नमनी रामदासांच्या नादी त्यांची बुद्धी लागल्यामुळे अशा मनाच्या अधीन बुद्धी होते. तेव्हा ती बुद्धी जणू काही रामाचं दास्यत्व पत्करते. आणि रामाच्या दास्यत्व पत्करलेली बुद्धी म्हणजे ही जी रामदासी बुद्धी आहे ती स्वतःच राम होते. म्हणून रामदासांसारखे लोक रामाचं जे तत्वगर्भ विवरण आहे, जे तत्वार्थाने सांगायचं रूप आहे ते सांगू शकतात. ते तुमच्या आमच्यासाठी सांगतात राम कोदंडधारी, परंतु निर्गुण निराकाराच्या भाषेत बोलताना सांगतात नभासारिखे रूप त्या राघवाचे. म्हणून मनाचे नमन होणे, नंतर बुद्धी त्या नमनाच्या नादी लागणे, तिचे प्रज्ञेत रूपांतर होणे, यालाच म्हणायचं मनाचे दास्यत्व बुद्धीने स्वीकारणे. अशी बुद्धी रामदासी होती. आणि रामाचं दास्यत्व स्वीकारलेली बुद्धी पाहता पाहता स्वतः राम होते. मन राम आहे, मन राम आहे, बुद्धिदास आहे, रामदास आहे, रामदासी बुद्धी सोयी रामची आहे, ऐसे असता ती कधी पतित नव्हे. अशी रामाचं दास्यत्व स्वीकारलेली बुद्धी कधीच पतित, कधी प्रतिजी राहू शकत नाही. आता ही जी बुद्धी झाली वरच्या स्तरावर गेली, ती बुद्धी आता पतित पावन झाली. म्हणजे इतरांना पावन करणारी, हात देणारी, त्यांना वर उठवणारी, त्यांना जागृत करणारी आणि ध्येयाप्रत नेणारी झाली. पतित पावन बुद्धी निरंकुश आहे. म्हणजे पतितता सोडून पावन झालेली बुद्धी तिचं प्रज्ञेत रूपांतर झालं. ती आता स्वतंत्र आहे, तिच्यावर कुणाचं बंधन नाही. म्हणून म्हटलेलं आहे पतित पावन बुद्धी निरंकुश आहे. प्रज्ञा निर्झर सदा वाहत आहे. ऐसा हा निर्झर जैसी गंगा आहे. गंगा वाहत आहे, त्रिविध ताप नाशत आहे. आता पतित बुद्धी पावन झालेला, बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर झालेला, ही बुद्धी आता निरंकुश झाली, स्वतंत्र झाली. अशी बुद्धी त्या साधकाच्या, त्या रामदासाच्या रामनी नमनी योगामध्ये सतत वाहत असते. तिथं पावन बुद्धी निरंकुश आहे. प्रज्ञा निर्झर सदा वाहत आहे. हा प्रज्ञेचा निर्झर सदा वाहत राहतो. ऐसा हा निर्झर जैशी गंगा आहे. जशी गंगा वाहते तसा हा प्रज्ञा निर्झर त्या रामदासामधून, त्या रामदासामधून, त्या साधकामधून, त्या नमनी यमनी योगामधून वाहतो. आणि हा प्रज्ञा निर्झर कसा आहे? गंगा वाहत आहे, त्रिविध ताप नाशक आहे. त्रिविध तापाचा नाश करणारा हा प्रज्ञा निर्झर आहे. त्याचं तीर्थ तुम्ही शालन करा, त्या तीर्थाचं प्रक्षालन करा आणि तुमच्या लक्षात येईल आपल्या मनाचं नमन होणं, आपल्या बुद्धीचं प्रज्ञेत रूपांतर होणं, प्रज्ञा निर्झर वाहणं आणि त्या प्रज्ञा निर्झराची गंगा प्राशन करून सदा मुक्त असणं. ही सर्व गोष्ट आपण आपल्यातून करू शकतो. आपणच आपल्याला रामदास बनवून स्वतः राम होऊ शकतो. तर अशी जेव्हा रामदासी बुद्धी स्वतः राम होते तेव्हा जे होतं ते पहा. सहज नमनी जीवन जरी तरी सत्य लाभतो होई. सहज नमनी जीवन जरी तरी सत्य लाभतो होई. परावाणी सत्य रूपे अक्षरधारा वाही. परम सत्य ते मौक्तिक शब्दे कलकल वाहे. कलकल नादे वाही. निनाद मंजुळ मन हृदयासी सतत प्रसन्नता देई. सहज नमनी जीवन जरी तरी सत्य लाभतो होई. परावाणी सत्य रूपे अक्षरधारा वाही. परम सत्य ते मौक्तिक शब्दे कलकल नादे वाही. निनाद मंजुळ मन हृदयासी सतत प्रसन्नता देई. ही जी 90वी ओवी आहे ती 2 वेळा म्हटली कारण महत्वाची आहे. आता तिचा अर्थ आहे का? शांत दक्ष पाहण्यात ऐकण्यात मनाचे सहज व्हावे नमन होते. त्या योगे नमनी जो त्या प्रत्येका सत्यला होतोच होतो. खोलवर लपलेले परमतत्व जे परावाणीमध्ये सुप्त गुप्त असते ते अशा न मनाच्या किंवा अमनाच्या मुखातून किंवा लेखणीतून अविनाशी अमर्त्य अक्षररूपी धाराने प्रकटते. असे हे मोठ्यासारखे सुंदर परमसत्य बाहेर पडताना हृदयात मंजूळ
कलकल ध्वनी उमटतो, तो हा कलकल नाद वाहत हे सत्य बाहेर पडते. असा नाद जो मनहृदयाला सतत प्रसन्नता देत राहतो, परिणामता यामुळे सत्य अधिकाधिक आवेगाने प्रवाहित होते आणि त्यामुळे उत्तरोत्तर मनहृदयाची प्रसन्नताही वर्धमान होते. कसे हे पुढच्या भागात पाहू असतो.